एकदम खुसखुशीत आणि जास्त लेअरवाली करंजी आज आपण करून घेऊया। 2 वाटी मैदा, त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून तुपाचं मोहन घालूया। गरजेनुसार पाणी घालून घट्ट गोळा मळून घेऊया आपण ह्याचा। बघा आपला गोळा मळून तयार आहे। आता आपण 20 मिनिटं झाकून ठेवूया। आता आपण सारणाची मिश्रण करून घेऊया करंजीत भरण्यासाठी। तर खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पिठी साखर घालून घेऊया, पावडर, इलायची पावडरने छान स्वाद उतरतो करंजीच्या सारणामध्ये। हे मिश्रण आता एकत्र करून घेऊ। आता साठा तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये 1 चमचा मैदा आणि तूप घालून मिश्रण मिक्स करून घेऊ। बघा आपले पीठ असं तयार झालेलं आहे। 15-20 मिनिटं ठेवल्यानंतर आता आपण याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घेऊया। बघा अशा आपल्या 5 चपात्या लाटून झालेल्या आहेत। आता आपण याच्यावर प्रत्येक चपातीला सारण लावून चपाती एकावर एक ठेवून रोल करून घेऊया। हे बघा असं रोल करून कट करून घेतलेलं आहे। आता आपण असं दोन ह्याला लाटून घेऊया, लाट्या करून घेऊया। अशा कपड्यात ठेवूया म्हणजे हडकत नाही तळण्याच्या आधी। आणि आता आपण त्याला तळून घेऊया। हे बघा आपल्या करंज्या तयार आहेत। आता आपण याला तळून घेऊया। हे बघा किती छान लेयर पडलेले आहेत, म्हणजे खुसखुशीत झालेली आहे आपली करंजी। अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा। बाय बाय।